हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये। आज आपण बाजरीच्या पिठापासून पौष्टिक असे आप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। विशेष म्हणजे आपण यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरणार नाही, म्हणजे जे कांदा लसूण खात नाहीत त्यांना देखील हे आप्पे चालणार आहे। हे मस्त सोनेरी रंगावरती भाजलेले जाळीदार आप्पे घरच्या मोजक्या साहित्यात तयार होते। सोबतच आपल्याला कुठल्याही भाजीचं टेन्शन न घेता दह्यासोबत पण तुम्ही आप्पे सर्व करू शकता। चला तर मग हे आप्पे कसे बनवायचे ते पाहू। बाजरीच्या पिठाचे आप्पे बनवण्यासाठी इथे मी 1 कप बाजरीचं पीठ घेतलं। प्रमाण सेट करून ठेवायचं, त्यानुसार तुम्ही पुढचं साहित्य घेऊ शकता। पीठ हे आपल्याला चाळून वापरायचं आहे। 1 कप बाजरीच्या पिठासाठी इथे मी 2 चमचे बारीक रवा घातला। रव्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये तांदळाचे पीठ पण वापरू शकता। सोबतच आप्पे छान चविष्ट तयार होण्यासाठी 2 चमचे इथे मी बेसन पीठ घालते। बेसन पीठ घातल्यामुळे आप्पे छान चविष्ट तयार होतात। तुम्ही यामध्ये आणखी 1-2 चमचे दही वाढवू पण शकता। हे पीठ आपल्याला फर्मेट करून घ्यायचं नाही, त्यासाठी इथे मी 2-3 चमचे दही घालते। दही घातल्यामुळे आपल्याला छान अशी आंबूस चव येते। दही आपल्याला इथे फ्रेश वापरायचे, खूप जुनं असं दही वापरायचं नाही। सोबतच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे, 1 चमचा धने पावडर घालायचे, पाव चमचा हळद घालायची। यामध्ये घालण्यासाठी मी काही भाज्या चिरून घेतल्या आहे। तुम्ही सीझननुसार किंवा तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या चिरून घालू शकता। इथे मी 1 मध्यम आकाराचा टमाटे बारीक चिरून घेतला, सोबत 1 शिमला मिरची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या, सोबत 10 ते 12 कढीपत्त्याची पाने बारीक कट करून घेतले। बऱ्याच वेळेस मुलं भाजीपाला किंवा फळभाज्या खात नाही, अशा वेळेस अशा बारीक भाज्या चिरून घातल्या तर मुलांना अजिबात ओळखायला येणार नाही। आता यामध्ये या कट केलेल्या भाज्या सर्व याच्यामध्ये घालून घ्यायच्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्याशा भाज्या परतून पण घालू शकता। कच्च्या भाज्या जरी घातल्या तरी आप्प्यामध्ये ह्या मस्त वाफून निघतात। इथे मी बारीक चिरून हिरवी मिरची घातलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक जास्त तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता किंवा ठेचा पण याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। घातलेलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करायचं, पाणी न घालताच याला दह्यामध्ये असं मस्त मिक्स करून घ्यायचं। हे आप्प्याचं पीठ मिक्स करण्यासाठी सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे, अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलं। पुन्हा आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाणी एकदमच घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी घालायचं। दह्यामध्ये चांगलं पीठ मिक्स केल्याच्या नंतर सुरुवातीला इथे मी अर्धा कप पाणी घातलं आणि अर्धा कप पाणी शिल्लक ठेवलं होतं। आता हे संपूर्ण पाणी याच्यामध्ये घातलं, तरी पण आपल्याला इथे पाण्याची आवश्यकता लागणार आहे। पुन्हा पीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। एकूण हे पीठ चांगलं मिक्स करण्यासाठी इथे मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे। पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं। बॅटर आपल्याला चमच्यानं किंवा विस्करनं चांगलं मिक्स करून घ्यायचं, याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीचं। तुम्ही इथे पाहू शकता बॅटर कशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। एकसारखं बॅटर आपल्याला तयार करायचं। 10 मिनिटासाठी झाकण लावून बाजूला ठेवायचं। 10 मिनिटानंतर तुम्ही इथे पीठ पहा किती छान भिजलेलं आहे। याच्यामध्ये आता आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा। खाण्याचा सोडा जर नसेल वापरायचा तर तुम्ही इथे इनो फ्रूट सॉल्ट पण वापरू शकता। चांगलं मिक्स करायचं। हे घातल्याच्या नंतर आपल्याला लगेचच आप्पे तयार करायचे। आता मी गॅसवरती आप्पे पॅन ठेवलं। आप्पे पॅन 2 मिनिटं हाईटवरती चांगलं गरम करून घेतलं। आता याला इथे आपण ग्रीस न करता फक्त आपल्याला तेलाचे थेंब टाकायचे आणि चांगलं याला हलवून घ्यायचं। तेल सर्व बाजूने आप्पे पॅनला लागलं पाहिजे अशा पद्धतीचं। आता गॅसची फ्लेम लो करायची। सुरुवातीला आपल्याला सर्व कडेकडेचे आप्पे घालून घ्यायचे, त्यानंतर मध्यभागीचे घालायचे आणि सर्व आप्पे घातल्याच्या नंतर 1 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची। त्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची। सुरुवातीला थोडी चांगली हीट बसली तर आप्पे छान फुलतात आणि त्यानंतर आपल्याला लो फ्लेम करायची। लो फ्लेमवरती हे आप्पे आपल्याला छान आतपर्यंत शिजून घ्यायचे। बाजरीच्या पिठाचे आप्पे आहे, कच्चे नाही राहिले पाहिजे, त्यासाठी लो फ्लेमवरती हे आप्पे आपल्याला शिजून घ्यायचे। तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे तुम्ही आप्पे घालू शकता। अशाप्रमाणे सर्व आप्पे घालून घ्यायचे। आप्पे घातल्याच्या नंतर झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी लो फ्लेमवरती हे आप्पे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटासाठी मंद गॅसवरती आप्पे छान खालच्या साईडनं खरपूस भाजून घेतले। चमच्यानं असे फ्लिप करायचे। हवं असलं तर तुम्ही याच्यामध्ये तेल पण सोडू शकता किंवा नाही सोडलं तरी पण हे पटकन फ्लिप होतात। अशाच पद्धतीनं खालीवर करत खरपूस असे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे। आता अशाच प्रकारे संपूर्ण आप्पे मी इथे बनवून घेते। बाजरीच्या पिठाचे आप्पे खायला जेवढे पौष्टिक तेवढे चवीला छान लागते। अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती ज्वारीच्या पिठाचे आप्पे, मूग डाळीच्या आप्प्याची रेसिपी अपलोड केलेली आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजरीचे पिठाचे आप्पे करायला खूप सोपे आणि मोजक्या साहित्यात तयार होते। तर इथे आपल्याला एक काळजी घ्यायची, आप्पे आपल्याला भाजताना अशा आतपर्यंत भाजल अशा पद्धतीनं मंद गॅसवरती खालीवर करत आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये ते आप्पे कच्चे राहणार नाही। आणि यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। दह्याचं पण प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता। आणि बॅटर आपल्याला चांगलं 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं, त्यामुळे पीठ चांगलं भिजतं आणि आप्पे छान फुलतात, जाळीदार तयार होतात। इथे तुम्ही पाहू शकता किती छान असे आप्पे तयार झालेले आहे।
अशा छान साध्या आणि सोप्या रेसिपी पाहायच्या असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.